संभाजीनगर शहरातला आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा उद्योजक लड्डांच्या घरी 15 मे रोजी पडला। या दरोड्याने संभाजीनगर शहर आणि अख्खं पोलीस दल हादरून गेलंय, कारण या दरोड्यात तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला गेली होती। या प्रकरणातला आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला। याशिवाय 6 जणांना अटक झाली आहे। मात्र या कारवाईत पोलिसांच्या हाती केवळ 20 तोळे सोनं लागलंय। त्यामुळे 5.5 किलो मधलं बाकीचं सोनं गेलं कुठे, असा सवाल आता उद्योजक संतोष लड्डा यांनी उपस्थित केलाय। याच्याबद्दल तर काय अशी स्पेसिफिक माहिती नाही आहे माझ्याकडे, पण काल जे कोर्टात त्यांनी काही जमा केलेलं आहे त्याच्याबद्दलच माहिती आहे की ते कुठल्या तरी आरोपीकडनं भेटलेलं आहे। त्यांना किती मिळाले? काहीतरी 19.5 समथिंग तोळे 20 तोळे असं जवळपास आहे। ते एक्झॅक्ट फिगर मला नाही सांगता येणार, कारण मी तितकं डिटेल नाही बघितलेलं। कारण ॲक्च्युली दिवसच माझा असा फक्त विचार करण्यामध्ये आणि याच्यामध्ये जातोय की काय झालं आणि कसा प्रकार झालेला आहे। ते 30 वर्षापासून मी काम करतोय, कष्ट करून कमवलेलं आहे। माझ्या मिसेसला छंद आहे दागदागिने बनवायचा, दागदागिने बनवलेले आहेत तिने, छोटे मोठे करत इथपर्यंत आलेलो आहेत आम्ही। सगळं लिगली आहे? हा, सगळं लिगली आहे, सगळं पेपरवर आहे। काय भावना आहेत या सगळ्या सोबतच्या? भावना त्याच ना, भावना जोडलेल्या आहेत। एवढ्या कष्टाने केलं म्हणून सांगितलं ना, की एवढ्या कष्टाने मेहनतीने केलेलं आहे। मग काही नव्हतं, काही नसताना आम्ही एवढं काम करून नोकरी करून चांगल्या पदावर नोकरी करून सगळ्या गोष्टी करून काम केलेलं आहे। हो, ॲक्च्युली काय होतं ना, तो प्लॅन होता लावायचा। मी माणसाला पण सांगितलं होतं, केबल पण लावलेल्या होत्या, पण ते कामाच्या भरामध्ये जे राहून गेलं, नंतर ते विसरून गेलं सगळ्याच गोष्टी लावण्याच्या वगैरे। असं काही त्याला कारण नव्हतं की का नाही लावले म्हणून, तेवढं राहून गेला तो पाठ। दरम्यान चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसच सहभागी असतात अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घरचा आहेर दिलाय। एक तर मुळामध्ये या गोष्टीचं मला थोडं समाधान आहे की त्या दरोड्यामध्ये जे लोक होते ते पकडले गेले। राहिला तुमचा प्रश्न, ते सोनं कुठं गेलं, ते चांदी कुठं गेली, या बाबतीमध्ये पोलिसांनी सांगितलं की आमचा तपास चालू आहे। कदाचित आरोपी जो असतो तो कस्टडीमध्ये आल्यानंतर वदवतो, पण मला वाटतं काही दिवसामध्ये त्याचा तो तपास तो लागेलच, कारण की एवढं मोठं सोनं जर असेल तर ते तुम्हाला पचवता किंवा लपवता येणार नाही। म्हणून पोलिसांनी जो काही त्यांना वेळ लागतो ते लागत असेल तर काही हरकत नाही, परंतु याचा पूर्ण तपास झाला पाहिजे। काही चोऱ्यामध्ये पोलिसांचा सहभाग आढळतो, काही ठिकाणी आढळतो। कधी या अनुषंगाने काय जे काही दरोडे वगैरे झालेले आहेत, हे बघा, एक लक्षात घ्या, पोलीस दरोडेखोर हा इतर राज्यातून इकडून आलेला नसतो, याची काही कल्पना पोलिसांना निश्चित असते। आणि माझा असा ठाम विश्वास आहे, पोलिसांनी जर मनावर घेतलं तर शहरातले गुंडेगारी 24 तासात संपवू शकतात। फक्त त्यांना पाहिजे असतो तो फ्री हँड, आणि तो जेव्हा आम्ही देतो त्या टायमाला ह्या अशा चोऱ्या किंवा दरोडे होता कामा नये। मग जर होत असतील तर निश्चित तुमचा सहभाग त्यात आहे असं म्हणायला हरकत नाही।